तर आम्ही गेलो होतो देवीचं दर्शन घ्यायला आणि पांजीचा कार्यक्रम होता. तर इकडे भाजी पण तयार झाली होती. तर नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी विद्या आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज पांजीचा कार्यक्रम असल्यामुळे ना सकाळीच इकडे गडबड चालू झालेली होती आणि मग इकडे दूध तापायला ठेवलेलं होतं आणि मी शेंगदाणे पण भाजून घेतले होते. तर आज मटकीची पण भाजी बनवायची होती आणि मग इकडे ना 1-1.5 किलो मटकी आणलेली होती. त्यानंतर मी भाजीची पण तयारी करायला घेतलेली होती, कारण की सकाळी व्हेज खाणारे लोक असतात ना, त्यांचा स्वयंपाक बनवायचा होता आणि त्यानंतर नॉनव्हेजचा पण स्वयंपाक बनवायचा होता. तर म्हटलं सकाळी इकडे ना व्हेजचा स्वयंपाक बनवून घ्यावा. तोपर्यंत धनश्री पण उठली होती. पाऊस काही थांबायचं नाव घेत नव्हता, पण आपण ज्या लोकांना सांगितलं आहे ते लोक येणारच आहेत ना, तर त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवायचा होता आणि देवीचा पांजीचा कार्यक्रम पण करायचा होता. तर मग इकडे ना पाऊस चालू होता आणि मग ना अशा पावसामध्ये खूप चिडचिड वगैरे होते. पण मग इकडे ना पहिल्यांदा भात बनवायला घेतलेला होता. तर मग इकडे ना भाजीची तयारी करेपर्यंत भात पण बनवायला घेतलेला आणि इकडे चूल पण पेटवून घेतलेली होती, कारण की पावसामुळे चूल वगैरे व्यवस्थित पेटत नाही. तर भाकरी बनवायच्या होत्या, खूप साऱ्या भाकरी कराव्या लागणार होत्या, म्हणून इकडे ना चूल पण पेटत ठेवलेली होती. तर मग ऐनवेळी फजिती नको म्हणून तर मग आधी भात शिजवला आणि त्यानंतर इकडे नैवेद्य पण बनवून झालेले होते सगळ्यांचे. आणि मग इकडे नैवेद्य झाल्यानंतर मी नैवेद्यासाठी पण भाजी बनवून घेतलेली होती. तर माझं इकडे नैवेद्याची भाजी बनवायचं काम चालू होतं आणि बाहेर आहे ना मोठ्या पातेल्यामध्ये तर रस्सा भाजी बनवायचं काम चालू होतं. तर इकडे नैवेद्याची भाजी मी सेपरेट केलेली होती. नैवेद्यासाठी ना भाजी बनवून घेतली आणि ती पण बाजूला ठेवलेली होती मी. आणि त्यानंतर मला बनवायची होती व्हेज खाणाऱ्या लोकांसाठी ना स्वीटमध्ये काहीतरी बनवायचं होतं, म्हणून इकडे मी रवा बनवणार होते. तर मग इकडे ना रवा पण भाजून घेतला आणि इकडे बाहेर चपाती पण बनवायचं काम चालू होतं. आणि पाऊस चालू असल्या कारणाने ना भाजी करण्यासाठी खूप वेळ झाला होता. तर मग इकडे ना पाहुणे पण आलेले होते, तर अजून भाजी झालेली नव्हती. तर मग पाहुणे आल्यानंतर भाजीसाठी पातेले वगैरे आणले. तर आणि माझं घरामध्ये काम चालू होतं, तोपर्यंत इकडे त्यांनी भाजीची तयारी केलेली होती आणि भाजी पूर्णपणे टाकून पण झालेली होती. तर मग इकडे भाजी तयार झाल्यानंतर ना नैवेद्य घेऊन जायचे होते. तर मग इकडे ना देवीच्या मंदिरामध्ये नैवेद्य घेऊन जावा लागतो. तर मग अशा पद्धतीने नैवेद्य घेऊन जावं लागतं. सर्वजण जातात पाया वगैरे पडायला. तर मग इकडे आम्ही नैवेद्य घेऊन चाललेलो होतो. आणि पांजीचा कार्यक्रम काय असतो तर तुम्हा सगळ्यांना माहीत असेल, तर मग ज्यांना कोणाला माहीत नसेल त्यांनी मला कमेंट करा. तर मग मी तुम्हाला त्याचं उत्तर नक्की देईल. तर आणि जे परंपरागत चालत आलेले आहेत, तुम्ही श्रद्धा म्हणा किंवा अंधश्रद्धा, तर मग आपल्या पूर्वजांनी ज्या चालीरीती पुढे चालत आणलेल्या आहेत, तर त्या आपल्याला नक्की कराव्या लागतात. तर मग म्हणूनच हा कार्यक्रम ठेवलेला होता आणि करावाच लागतो. तर मग इकडे ना मी मंदिरामध्ये आलेलो होतो. तर मग आल्यानंतर ना इकडं झाडून वगैरे घेतलं आणि मग शेणाने पण सारून घेतलं होतं आणि मग इकडे ना त्यानंतर पुढचे विधी करायला घेतलेले होते. आणि सर्वात शेवटी देवीला नैवेद्य वगैरे दाखवला आणि घरी आलो. घरी आल्यानंतर सुवासिनींना पहिल्यांदा जेवण करायला दिलं. त्यानंतर पाहुणे मंडळींचं जेवण झालं. तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. चलो बाय.